नमस्कार मित्रांनो, मी धीरज जिंकत स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये। तर तारीख आहे आजची 8 नोव्हेंबर। आपण निघलोय सकाळी 3 वाजता, 3:30च्या आसपास आपल्याला ट्रिप पडली आणि आपण आलोय आता एअरपोर्टला। ओलाची पडली मीटरनुसार घेऊन आलोय आणि गप्पा मारत आलो। काय वेळ गेला कसं कळलं नाही। आज रिझर्वेशन नव्हते, सॅटरडे। काल आपण सुट्टी घेतली होती, सगळे आपले मित्र ऑफर होते ना, आपण पण थोडी झोप म्हणजे कंटिन्यू आठवडा झाला लवकर उठतोय। तर काल झोप घेतली, डायरेक्ट 8:30-9 वाजता जाग आली। तर ठीक आहे, आता इथनं काल ती पिंपळे सौदागर पण ती रेट कमी होता, 280 काहीतरी, तरी पण घेतली होती, पण एक्सेप्ट नाही झाली आणि आता ट्रिप काही पडल्या नाही। तर बघूया आता इथनं कुठे जातोय आपण। नमस्कार मित्रांनो, मी धीरज जिंकत स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये। तर तारीख आहे आजची 9 नोव्हेंबर आणि 7 तारखेला आपण सुट्टी घेतली होती आणि काल आपण ब्लॉग काढला नाही। काल उशिरा निघलो होतो, काल सॅटरडे होता, तरी पण निघालो। आपला ऑफ असतो, आपण एक दिवस आधीच घेतला होता। तर काल आपलं काम झाले 1950 रुपयाचं। तर स्लो ट्रिप पडत होते, त्यामुळे काही इच्छा झाली नाही आणि आज आपल्याकडे रिझर्वेशन आहे एअरपोर्टची 3 वाजताची आणि आता वाजलेत 2:35 गॅस भरला आपण, 521 रुपयाचा गॅस बसलाय आणि इथनं आता आपण निघालोय नाशिक फाटा। पिंपळे सौदागर कडनंच ट्रिप आहे आणि याच्यानंतर 4:30ची पण आपल्याकडे ट्रिप आहे, ती पण मोरवाडीत नाही। एअरपोर्ट 535, आत्ताची आहे 530 आणि त्याच्या पुढची 1.5 तासानंतर परत आहे खडकी। त्याच्यानंतर परत 1.5 तासानंतर आहे आपल्याकडे एरवडणे टू पिंपरी काहीतरी, असं 21 का 19 किलोमीटर, 396। तर आता 4 ट्रिप आहेत आपल्याकडं। तर बघूया आजच्या दिवसामध्ये किती होतात। तर या 2 एअरपोर्टचे तर होतील, तिकडनं फक्त लगेच आपल्याला रिटर्नची मिळाली पाहिजे। तर चाललोय आपण कस्टमरच्या लोकेशनला। 20-25 मिनिटं आहेत, आणखी एक 10 मिनिटामध्ये आपण कस्टमरच्या लोकेशनला पोहोचू। तर 15 मिनिटं आधी आपण आपल्या वेळेनुसार जे आहे आपलं रिझर्वेशन त्याच्या आधी आपण पोहोचतोय कस्टमरच्या लोकेशनला। आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला, कॉल केलाय, येतो बोललेत, बघूया करूया वेट। आलोय आपण एअरपोर्टला। 550 कस्टमरचं बिल झालं, 535 रुपये आपल्याला दिलेत। आता इथनं 1 तासानंतर आपली मोरवाडीतनं ट्रिप आहे, बघूया पडती का आपल्याला। इथनं मोकळं जावं लागते कारण ती पण 500 रुपयाची आहे, जो मी वेट करणार नाही कारण नंतरची ट्रिप भले आपल्याला कॅन्सल करता येईल, पण ही आणखी जी पुढची आहे माझ्याकडं 550 रुपये, 535 ती पण तिचे। सो मी डायरेक्ट निघल आणि इथनं जर ऑन द वे एखादी पडली तर घेऊया। ओला जर रिचार्ज केलंय, नव्हतं करणार पण मी केलंय आता 6 तासाचं। तर बघूया आता इथनं आपण किती वेळात पोहोचतोय। छोटी राईड भेटली आपल्याला इथल्या इथं, 1 किलोमीटर पिकअप, 1.5 किलोमीटर ड्रॉप, एअरपोर्ट 105 रुपये रॅपिडो आणि आता आपल्याकडे पुढची रिझर्वेशन आहे मोरवाडीतनं। तर आता डायरेक्ट लोकेशन आले, आता काय ट्रिप घेण्यात काय मजा नाहीये। सो आता आज बऱ्याच दिवसानंतर एकटी चाललोय एवढं, ती पण 530 रुपयांनी आहे। सो बघा, 530, 535 झाले 1060, 1065 आणि ही 105, 1065, 1070, 1170 रुपये परवडते। त्या कॅल्सिनीस मी निघालो होतो, आपण हायवेलाच होतो, येत होतो, कस्टमरचा कॉल आला आपल्याला की थोडंसं उशीर आहे या 15 मिनिटं। म्हटलं असं नाही होत, मी येऊन थांबतो हवं तर लोकेशनला, म्हणजे काय होतं ते ट्रिप कॅन्सल होत नाही। त्यामध्ये आपल्याला वेट टाइम मिळतोय का बघूया। अजून 8 मिनिटं आहेत, 8 मिनिटानंतर 15 मिनिटं, 4:45ला या म्हटले, 4:30चा पिकअप होता। त्यांना सांगितलं असं नाही होत, उबेरचं कसं असतं, लोकेशनला नाही गेलं तर ट्रिप आपल्याला त्यांना दाखवतं की ड्रायव्हर आला नाहीये। सो मी जागेला येऊन आपण थांबून इथं लोकेशनला येऊन वेट करल। तर ठीक आहे, आलोय आपण लोकेशनला। तर आता बघा 48 किलोमीटर गाडी चालली आहे आणि आपलं अर्निंग झालंय 640 रुपयाचं आणि आत्ताची आहे 530 वगैरे काहीतरी। तर 1170 वगैरे आपलं अर्निंग होते ही ट्रिप झाल्यानंतर। तर ठीक आहे, आता हायवेला येताना एक कंटेनर ओव्हरसाइज होता, मग काहीतरी लोड होता, बहुतेक भिंतीला त्याचं आहे ना बार घासला आणि तो पडला मोठाच्या मोठा। अर्धा रोड आता जाम आहे, ट्रॅफिक होईल अंडरपासला जोपर्यंत क्रेन येत नाही, कारण हाताने उचलणं ते पॉसिबलच नाही। मोठं आहे, जवळपास 10-12 फुटाचं, 10-1 फुटाचं असेल, 8-10 फुटाचं आणि असं मोठं होतं जाड। तर ते बहुतेक तिथं आता जाम होईल हायवे अंडरपासचा
आपण आंबेडकर चौकात जातो तिथनं अलीकडं मोरवाडी चौकाच्या अलीकडं. तर ठीक आहे, आता आपण वेट करतोय कस्टमरचं, गाडी बंद करतो. आधीच्या कस्टमरला AC पाहिजे होता सकाळ सकाळ. ठीक आहे, नॉर्मल लावला, नॉर्मलच लावा बोलले ते, पण लावला आपण. आता आपल्या साईडचं फ्लॅप बंद केलं होतं, कारण 2:30-3 वाजता AC लावणं म्हणजे ठीक आहे, एखाद्याला असती सवय. तर आता इथं आपण वेट करतोय. आलोय आपण एअरपोर्टला. 577 रुपये, जवळपास 23 मिनिटं वेट टाइम, म्हणजे थांबावं लागलं आपल्याला, कस्टमर उशिरा आलं. तर 565 रुपये आपल्याला दिलेत. तर आता इथनं बघूया कुठं ट्रिप पडते आपल्याला. तर एरोमॉल मधनं ट्रिप आपल्याला एअरपोर्ट पासून ट्रिप पडली पिंपरीची, काहीतरी MIDC दाखवली 20 किलोमीटर 415. ओलाला पडली ट्रिप आपल्याला स्टेशनची 303 रुपयाची. 2.5 किलोमीटर पिकअप आहे. आणि निघालोय आपण कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. चहा घेतला आपण, दुसरं काय नव्हतं खायला. तर बघूया आता स्टेशनलाच तिकडे कुठं काय मिळतंय का. आणि एअरपोर्टला ट्रिप पडल्या बरं का, म्हणजे वेट करायची गरज नाही पडली, आतमध्येच आपल्याला ट्रिप पडल्या. तर आता बघूया, जर स्टेशनला नसतील तर आपण एअरपोर्टला जाऊया, पण गरज नाही पडायची मला असं वाटते. तर टायमिंग 7 पर्यंत होते, ते 7ला स्टेशनला नाही पडत ट्रिप. तर बघूया. आलोय आपण स्टेशनला. 306 रुपये कस्टमरचं बिल झाले. 302 रुपये आपलेच भेटलेत, आपल्याला मिळाले. आता इथनं बघूया आपण कुठे जातोय. कस्टमर चांगले होते, गप्पा मारत आलो. रिझर्वेशन होती त्यांची, पण ती बुक नाही झाली, मग आपल्याला पडली. ठीक आहे, आता उबेर चालू करतो इथनं. रॅपिडोला राईड आली आपल्याला. लक्ष्मी चौक प्लॅटफॉर्म नंबर 6ला आहे कस्टमर. 19 किलोमीटर दाखवले, 19.5. त्यांना आपण सांगितलंय मीटरनुसार 21 रुपये प्रमाणे काम होईल. तर मग बोलले का तुमचंच आहे का सगळ्यांचं आहे. म्हणलं तुम्ही चेक करू शकता गुगलला, तुम्हाला दिसेल. तर बघूया आता. या तर बोललेत आज जाऊ म्हटलेत. तर आता निघालोय आपण 6 नंबरला. तिथं जाऊन परत इश्यू नको म्हणून आपण आधीच त्यांना दाखवणार किलोमीटर आणि तिथं रेट सांगणार. परत OTP टाकायचे आधी, परत प्रॉब्लेम नको. रॅपिडो आहे तसं काय प्रॉब्लेम नाहीये. तर 1920 वगैरे काहीतरी काम झालंय आपलं. आणि ही ट्रिप 400 रुपयाची, 2300 रुपयाचं काम होईल. 2300-2350 रुपयाचं. तर 40-45 मिनिटं लागतील माझ्या हिशोबाने. आज काय गर्दी नाही, IT वाल्यांना सुट्टी आहे. तर आलोय आपण लक्ष्मी चौकामध्ये. त्यांना PGला सोडायचं होतं, MP वरनं आले होते डायरेक्ट जॉब. तर माहित नव्हतं, आपण एका हॉटेलला सोडले त्यांना इथं लक्ष्मी चौकामध्ये. आणि 400 रुपये 286 झालतं बिल. आपण मीटरने घेतलंय 400 रुपये. तर आता 19 आणि 4 2300 आणि वरती काय होतं ते 2350 वगैरे अर्निंग झाले आपलं. टाइम झालाय 8 वाजलेत. गाडी चालली 135 किलोमीटर. तर आता इथनं नाश्ता करू आणि बघूया. नाश्तावाला नाही वाटतं, ठीक आहे. फेज 1 साईडला, वाकड साईडला जाऊया आणि तिकडनं बघूया आपण कुठे जातोय. नाश्ता केला आपण, इडलीच खाल्ली आज, काय एवढी विशेष नव्हती. ठीक आहे, आता काहीतरी ते खायला पाहिजे होतं. आणि चहा घेतला आणि निघालोय. तर आता पडत नाही ट्रिपा, काहीच वाजत नाही. म्हणजे 199 रुपये स्टेशनला जायचं होतं. 13.5 किलोमीटर आणि 1.5 किलोमीटर पिकअप उबेर. तर बघूया आता, एखादी व्यवस्थित राईड झाली आणि रिटर्नची झाली तर आपलं टार्गेट पूर्ण होईल. तर आता इथं कोकणे चौकामध्ये किंवा शुगर गार्डन चौकामध्ये आपण थांबूया थोडंसं. तर पडायला तर पाहिजे, संडे सकाळचे ट्रिप आता झाले आपल्या एअरपोर्टच्या फ्लोमध्ये. असा फ्लो डेली राहिला तर मग काम करायला मजा येते. कारण सोमवार ते शुक्रवार नंतर मग 8च्या नंतर ट्रिप असतात ऑफिसवाले, आणि आज ऑफिसवाले नसतात. तर आज एअरपोर्टच्या ट्रिप झाल्या माझ्या. तर एक स्टेशनला पण गेलो मी आज घेऊन. व्यवस्थित कस्टमर होतं, बोलायला एकदम व्यवस्थित, गप्पा मारा. आज सगळेच कस्टमर व्यवस्थित मिळालेत आज. एक तेवढं फक्त जे मीटरने झालं नाही म्हटले मग ट्रिप तुम्हाला रेट परवडत नाही तर घ्यायचा नाही. असं म्हटलं घ्यायचं नाही असं विषय नाहीये. कॉन्टॅक्ट करण्यासाठी म्हटलं ते ऍप आहे. नंतर रेट घ्यायचा अधिकार दोघांमध्ये संगनमत करून किंवा जो आपला RTOचा रेट आहे त्याच्या हिशोबाने काम करतोय म्हणलं आम्ही. तर ठीक आहे असो. त्याच्यानंतर लगेचच आपल्याला स्टेशन मिळाली. तर आता आपण शिवर गार्डन चौकात, इथं तर काही दिसत नाही, ऊन आहे. सावलीला थांबूया आणि बघूया नेक्स्ट ट्रिप आपल्याला कुठे मिळते. वाकडपासून एक छोटी ट्रिप गेली आपण 145 रुपयाची. तर 2450 रुपयाचं अर्निंग आपलं झाले आणि आता 9:15 झाले. तर आता आपण निघतोय. कासरवाडी साईडला पडली ऑन द वे तर ठीक, कारण आता एकदम स्लो झाले काम. सकाळी होतं, नंतर एकदम म्हणजे ट्रिपच अशा पडतात का. आणि एक कस्टमरला मीटरने विचारलं आपण, स्टेशनची आली होती 250 रुपयांनी, 330 रुपये
कॅन्सल करा म्हटले. ठीक आहे, कॅन्सल केली आपण ती ट्रिप. नंतर जवळपास अर्धा तास आपण थांबलोय. तर बघूया आता ट्रिप पडते का इथं आपलं थांबतोय आपण आजच्या दिवसात.